नमस्कार. 8:30च्या बातमीपत्रात मी शिबानी जोशी आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. मुंबई वगळता राज्यभरात शेतकऱ्यांचा आज राज्यव्यापी बंद. लंडन दहशतवादी हल्ल्यातील 12 संशयितांना अटक. इस्रोच्या GSLV Mach 3 D1चं आज होणार प्रक्षेपण. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन. कनेक्टिंग पीपल टू नेचर यंदाची थीम. चॅम्पियन्स करंडक क्रिकेट सामन्यात भारताचा पाकिस्तानवर दणदणीत विजय. आणि राजधानी दिल्लीसह मध्य आणि उत्तर भारतात उष्णतेची लाट. उत्तर प्रदेशातील बांदामध्ये सर्वाधिक 48 अंश तापमानाची नोंद. नमस्कार. आणि आता सविस्तर वृत्त. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शेतकरी संघटनांनी आज महाराष्ट्र बंद पुकारला आहे. अहमदनगर जिल्ह्यात या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून सकाळपासूनच लहान मोठ्या व्यावसायिकांनी स्वयंस्फूर्तीनं आपले व्यवहार बंद ठेवले आहेत. दरम्यान काल रात्री राहुरी शिंगणापूर रस्त्यावर आंदोलकांनी दुधाचा टँकर पेटवून दिल्याचं वृत्त आहे. शेतकऱ्यांच्या संपामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना सक्रिय होणार आहे अशी घोषणा खासदार राजू शेट्टी यांनी काल कोल्हापुरात केली आहे. या बंदमध्ये व्यापारी आणि सर्वसामान्य जनतेनं सहभागी होऊन बळीराजाचा संप यशस्वी करावा असं आवाहनही शेट्टी यांनी केलं आहे. या बंदला समाजातल्या अनेक घटकांचा पाठिंबा आहे, व्यापाऱ्यांचा पाठिंबा आहे, सर्वसामान्यांचा पाठिंबा आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या तरुण पोरांनी आपल्या रागावर नियंत्रण ठेवून अतिशय शांततेनं आंदोलन करावं. आपल्याला आपला शेतीमाल विकायचा नाही हे आपलं आंदोलन आहे. त्यामुळे दूध असेल, भाजीपाला असेल, जिथं आहे तिथं ठेवावं किंवा गोरगरिबांना वाटून टाकायचं, पण आम्हाला विकायचं नाही ही आपल्या आंदोलनाची दिशा आहे. कोल्हापुरात या बंदला पाठिंबा देण्याकरता भाजीपाला व्यवहार आणि दूध संकलन बंद ठेवण्यात आले. नागपुरात भाजी बाजार सुरू आहे, मात्र बंदला पाठिंबा देण्यासाठी आंदोलन करण्यात येणार आहे. सोलापूर जिल्ह्यात ग्रामीण भागात कडकडीत बंद पाळण्यात येतोय. शहरातही अनेक ठिकाणी व्यावसायिकांनी व्यवहार बंद ठेवत महाराष्ट्र बंदला पाठिंबा दिला आहे. मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेली कर्जमाफी ही केवळ अल्पभूधारक शेतकऱ्यांना मिळणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील ठराविक शेतकऱ्यांना याचा लाभ मिळत असल्यानं शेतकरी समाधानी नाही असं मत काँग्रेसचे नेते नारायण राणे यांनी व्यक्त केलं. सिंधुदुर्गमध्ये पडवे इथे नारायण राणे उभारत असलेल्या रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालय संकुलात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. शेतकऱ्यांच्या संपाच्या तीव्र प्रतिक्रिया राज्यातून येत असतानाच नारायण राणे यांनी शेतकऱ्यांच्या संपाला पूर्ण पाठिंबा असल्याचं सांगितलं. आंदोलनाला जिथे माझी गरज असेल तिथे सहभागी होण्याची तयारी राणे यांनी यावेळी व्यक्त केली. शेतकऱ्यांच्या मागणीकडे सरकार लक्ष देत नाही, चांगला दर मिळत नाही, त्यामुळे शेतकरी हवालदिल झालेत. शेतकऱ्यांच्या या परिस्थितीचा कोणीही राजकीय फायदा उठवण्याचा प्रयत्न करू नये असा इशारा नारायण राणे यांनी यावेळी दिला. आधारित दर मिळत नाहीयेत आणि त्यामुळे कर्ज परतफेड करू शकत नाहीत, त्यामुळे आत्महत्या होत आहेत. त्यामुळे कर्जमाफी आणि उत्पादन आधारावर आपल्या पिकांना रक्कम मिळावी हे दोन मागण्या आहेत आणि त्या मागण्याकडे सरकार लक्ष देत नाहीयेत, म्हणून शेतकरी हवालदिल झालेत. ब्रिटनची राजधानी लंडनमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याविरोधात पोलिसांनी धडाकेबाज कारवाई करत 3 संशयितांना ठार केलं, तर बार्किंग आणि लंडनच्या पूर्व भागातून 12 संशयितांना अटक करण्यात आली आहे. या हल्ल्यात 7 जणांचा मृत्यू झाला तर 48 जण जखमी झाले. पोलिसांनी हा दहशतवादी हल्ला असल्याचं स्पष्ट केलं आहे. घटनेनंतर सर्वच राजकीय पक्षांनी निवडणूक प्रचार थांबवला आहे. बस आता खूप झालं अशा शब्दात ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांनी दहशतवाद्यांना खडसावलं आहे. निवडणूक प्रचाराला पुन्हा उत्साहात सुरुवात होईल आणि पूर्वनियोजित वेळापत्रकाप्रमाणेच गुरुवारी मतदान होणार असल्याचं थेरेसा यांनी स्पष्ट केलं आहे.
श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रावर इस्रोचं विकसित अद्ययावत आणि अवजड नवीन पिढीचं रॉकेट GSLV मॅक 3 D1 उपग्रहाचं आज संध्याकाळी 5:28 प्रक्षेपण करण्यात येणार आहे. इस्रोचं महत्वाकांक्षी उड्डाण असलेल्या उपग्रहाची वेळेची मोजणी काल दुपारी 3:58 सुरू झाली आहे. रॉकेट 4000 टनांच्या उपग्रहांना त्यांच्या कक्षेत स्थापन करणार आहे. या रॉकेटमुळे उपग्रह अवकाशात स्थिर करण्याचा खर्च कमी होणार आहे. आतापर्यंत परदेशी प्रक्षेपकांकडून उपग्रह सोडण्यात येत होते. आज जागतिक पर्यावरण दिन आहे. या निमित्तानं जागतिक पर्यावरणाच्या समस्यांची दखल घेऊन त्याची चर्चा करण्यात येत असते. वाढत्या तंत्रज्ञानानं पर्यावरणाचा झपाट्यानं ऱ्हास होतोय. पर्यावरण रक्षणासाठी ठोस पावलं उचलण्याची गरज व्यक्त होतीये. यंदाचा जागतिक पर्यावरणाचा विषय कनेक्टिंग पीपल टू नेचर आहे. म्हणजेच पर्यावरण निसर्ग यापासून दूर जाणाऱ्या पिढीला पर्यावरण रक्षणाचं महत्त्व समजावून निसर्गाजवळ आणण्यात येणार आहे. आपल्याला निसर्गानं खूप काही दिलंय, त्याची काळजी घेत संवर्धन करण्याची जबाबदारी आपली आहे. याबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. पर्यावरण रक्षण हा भारतीय संस्कृतीचा वारसा आणि शिकवण आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय. पर्यावरण रक्षणासाठी फक्त एक दिवस जागरूकता दाखवणं योग्य नाही. वर्षभर पर्यावरण रक्षणाचं कार्य करण्याची गरज केंद्रीय मंत्री हर्षवर्धन यांनी व्यक्त केली आहे. या दिनाच्या निमित्तानं दिल्ली, गाझियाबाद, फरीदाबाद, गुरुग्राम, नोएडासह देशातील 4000 शहरात कचरा पृथक्करण योजना राबवण्यात येणार आहे. केंद्रीय शहर विकास मंत्री व्यंकय्या नायडू नवी दिल्लीत या योजनेचा शुभारंभ करणार आहेत. स्वच्छ भारत शहर विकास योजनेअंतर्गत ऑक्टोबर 2019 पर्यंत घराघरात जाऊन ओला आणि सुका कचरा वेगळा करण्याचं उद्दिष्ट आहे. तो कचरा संयंत्रापर्यंत पोहोचवून त्यावर प्रक्रिया करण्यात येणार आहे. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आज देशात आणि राज्यातही विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. जम्मू काश्मीरमध्ये बांदीपुराजवळ सुंबळ भागातील CRPFच्या कॅम्पवर दहशतवाद्यांनी आत्मघाती हल्ला करण्याचा प्रयत्न केला. CRPF आणि पोलिसांच्या संयुक्त कारवाईत 4 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आलंय. जम्मू काश्मीरच्या CRPFच्या कॅम्पवर आत्मघाती हल्ला करण्यासाठी दहशतवादी आले होते. जवानांना याची चाहूल लागताच पोलिसांसह त्यांनी कारवाईला सुरुवात केली. सकाळी 3:30 वाजता जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू झाली. या कारवाईत जवानांनी 4 दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं. दहशतवाद्यांकडून अनेकदा दहशतवादी हल्ले होतात. जवान त्याला चोख प्रत्युत्तर देतात. आज जवानांना दहशतवाद्यांविरोधात मोठं यश मिळालंय. परिसरात अजूनही शोध मोहीम सुरू आहे. दहशतवाद्यांना निधी पुरवल्याप्रकरणी NIA अर्थात राष्ट्रीय तपास संस्थेनं कालही अनेक ठिकाणी छापे घातले. या धाडसत्रात NIAनं अनेक महत्त्वपूर्ण कागदपत्र जप्त केली आहेत. NIAनं अनेक फुटीरतावादी बांधकाम व्यावसायिकांच्या कार्यालयांवर छापे घातले असता 40 लाख रुपये किमतीचं सोनं, जमिनीची कागदपत्र, दहशतवाद्यांना निधी पुरवणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांची नावं आणि फोन क्रमांक असलेली डायरी, लष्कर-ए-तोयबा आणि हिजबुल मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेचं लेटर पॅड सापडलंय. तसंच NIAनं 1 कोटी रुपयेही जप्त केलेत. काश्मीर खोऱ्यात अशांतता निर्माण करण्यासाठी हे पैसे वापरण्याचा फुटीरतावाद्यांचा मनसुबा होता. NIAनं फुटीरतावाद्यांची बँक खाती गोठवण्याचे आदेश दिलेत. दरम्यान हाफिज सईद या दहशतवाद्यासह अनेक फुटीरतावाद्यांच्या विरोधात NIAनं गुन्हा दाखल केलाय. काही फुटीरतावाद्यांना चौकशीसाठी समन्सही बजावलंय. दुधाच्या संदर्भात भिवंडी इथे प्रोसेसिंग प्लांट स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री राधामोहन सिंग यांनी काल नागपुरात दिली. राष्ट्रीय दुग्ध विकास महामंडळ संचालित मदर डेअरी संयंत्राचं उद्घाटन झाल्यानंतर नागपुरातल्या वसंतराव देशपांडे सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. विदर्भ मराठवाड्यातील दूध महासंघ आणि सहकारी संस्थांना पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याकडे आपला प्रयत्न राहील, असंही त्यांनी यावेळेला स्पष्ट केलं. ही खूप चांगली सुरुवात झाली आहे, असं केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यावेळी म्हणाले. येत्या 2 वर्षात NDDBनं 2.5 लाख दूध उत्पादनाचं लक्ष्य समोर ठेवावं, असं आवाहनही त्यांनी यावेळेला केलं. डिसेंबरपर्यंत 2 लाख लिटर दुधाचं लक्ष्य पूर्ण होणार असल्याचं त्यांनी सांगितलं. विदर्भ आणि मराठवाड्यात दुधाचा महापूर आणण्याची सुरुवात केंद्रीय मंत्री राधामोहन सिंग यांच्या प्रयत्नातून झाली असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले. ज्या भागात मदर डेअरीचा उपक्रम सुरू आहे त्या भागात दुधाच्या माध्यमातून नव्या अर्थकारणाला सुरुवात झाली असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. रिपब्लिकन पक्षातर्फे काल वरळी इथे रिपब्लिकन रत्न पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं. बंधुता, एकता, सामाजिक समता आणि सामाजिक न्याय या संविधानिक मूल्यानुसार कार्य करणाऱ्या विशेष अतिथींचा केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते यावेळी सत्कार करण्यात आला. डॉक्टर नागसेन रामराजे, अरविंद सोनटक्के, ॲडव्होकेट BK बर्वे, दिनेश डिगळे, विश्वनाथ इंदिसे यांना रिपब्लिकन रत्न या पुरस्कारानं यावेळी गौरवण्यात आलं.
मी आज मंत्रिपदावर पोचलो आहे तो या बीडीडी चाळीतल्या रहिवाशांच्या बळावर। या चाळीचा एक दलित चळवळीचा इतिहास आहे जो कधीही पुसला जाणार नाही। या चाळीत अनेक दलित चळवळी घडल्या असं मनोगत रामदास आठवले यांनी यावेळी व्यक्त केलं। यावेळी शरद शिरीषकर यांना पक्षात प्रवेश देऊन मुंबई प्रदेश उपाध्यक्षपदी त्यांची नियुक्तीही करण्यात आली। तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे जीवसृष्टीची काहिली होते। त्यातच पोटाला थंडावा आणि डोक्यावर घनदाट सावली असेल तर त्यापेक्षा दुसरा आनंद तो काय। अशा परिस्थितीत अकोला शहराच्या मध्यभागी असलेल्या मुलींच्या शासकीय आयटीआयच्या प्रशिक्षणार्थींनी पक्ष्यांची काळजी घेताना दिसून येते। 2 वर्षापूर्वीचा हा पडीक परिसर आज पक्ष्यांना आपल्याकडे खुणावत आहे। मोठमोठ्या घनदाट झाडांमध्ये सुंदर नक्षीकाम केलेली पक्षीपात्र आणि घरटी आयटीआय परिसरात लटकलेली दिसतात आणि त्यावर स्वच्छंदपणे अनेक प्रजातींचे पक्षी झुले घेऊन पाण्याचा घोट घेताना दिसतात। जणू काही पक्ष्यांवर प्रेम करण्याचा संदेश यातून आयटीआयच्या विद्यार्थिनींनी दिला आहे। श्रमदानातून विकसित केलेल्या जागेवर लावलेली चेरीची झाडं आज 20 फूट उंचीची झाली असून चेरी वृक्षाला फळं लागलेत, त्यामुळे पक्ष्यांचा किलबिलाट तिथे अर्थातच वाढलेला दिसून येतोय। आणि आता क्रिकेटची बातमी। चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत काल भारत पाकिस्तान दरम्यान झालेल्या सामन्यात भारतानं पाकिस्तानला 124 धावांनी पराभूत करत दणदणीत विजय मिळवला। पावसाच्या व्यत्ययामुळे सामना 48 षटकांचा खेळवण्यात आला। भारतानं 48 षटकात 3 गड्यांच्या मोबदल्यात 319 धावा केल्या होत्या। पाकिस्तान फलंदाजीसाठी उतरल्यावरही पावसाचा पुन्हा व्यत्यय आला, त्यामुळे 41 षटकात 289 धावा करण्याचं लक्ष्य पाकिस्तानसमोर होतं। लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानचा डाव 164 धावांवर आटोपला आणि भारतानं 124 धावांनी शानदार विजय मिळवला। उमेश यादवनं 30 धावांच्या बदल्यात 3 गडी बाद केले। पंड्या, जडेजा यांनी प्रत्येकी 2 तर भुवनेश्वर कुमारनं 1 गडी बाद केला। 32 चेंडूत 53 धावा करणाऱ्या युवराज सिंगला सामनावीर घोषित करण्यात आलं। पाकिस्तानला क्रिकेट सामन्यात पराभूत केल्यानंतर भारतात उत्साहाचं वातावरण निर्माण झालं होतं। क्रिकेटप्रेमींनी हा विजय सीमेवरील शहीदांना समर्पित केला। देशभरात भारत माता की जय, जय हिंद या घोषणांनी सर्व परिसर काल रात्री दणाणून गेला होता। 2 वर्षांनंतर पारंपरिक प्रतिस्पर्धी संघ आमनेसामने होते, त्यामुळे क्रिकेटप्रेमी उत्साहात होते। क्रिकेटप्रेमी रात्री उशिरापर्यंत भारतीय संघाचा विजयोत्सव साजरा करत होते। मध्य आणि उत्तर भारतात उष्णतेची लाट कायम आहे। उत्तर, ईशान्य, मध्य आणि पूर्व भारतातील राज्यात पारा 40 अंशाच्या वर पोचलाय। राजधानी दिल्लीत काल 46 अंश इतकं तापमान होतं। उत्तर प्रदेशातील बांदामध्ये सर्वाधिक 48 अंश तापमानाची नोंद झाली। वाढत्या तापमानामुळे इथले नागरिक घरातच राहण्याचं ठरवत आहेत। राजस्थानात 2 दिवस लू म्हणजेच गरम वारे वाहण्याची शक्यता आहे। उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओदिशा, बिहारमध्ये तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे। पावसाच्या गारव्यानंतर ओदिशात मात्र पुन्हा तापमानात वाढ झाल्याचं दिसून येत आहे। आणि आता राज्यातलं हवामान। आज सकाळपासून रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये ढगाळ वातावरण असून पाऊस पडतोय। उस्मानाबाद, तुळजापूरमध्येही पावसानं हजेरी लावली आहे। येत्या 24 तासात दक्षिण कोकण आणि मराठवाड्यात बहुतेक ठिकाणी, उत्तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे। उर्वरित भागात हवामान कोरडं राहील। ठळक बातम्या पुन्हा एकदा। मुंबई वगळता राज्यभरात शेतकऱ्यांचा आज राज्यव्यापी बंद। लंडन दहशतवादी हल्ल्यातील 12 संशयितांना अटक। इस्रोच्या GSLV मॅक 3 D1चं आज होणार प्रक्षेपण। जागतिक पर्यावरण दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन। कनेक्टिंग पीपल टू नेचर यंदाची थीम। चॅम्पियन्स करंडक क्रिकेट सामन्यात भारताचा पाकिस्तानवर दणदणीत विजय। आणि राजधानी दिल्लीसह मध्य आणि उत्तर भारतात उष्णतेची लाट। उत्तर प्रदेशातील बांदामध्ये सर्वाधिक 48 अंश तापमानाची नोंद। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया 11:30 वाजता आपल्या पुढच्या बातमीपत्रात। नमस्कार।